अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, काल वसुबारस झालं, आज धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन जे आहे ते 20 आणि 21 तारखेला आलेलं आहे। आपल्या पद्धतीप्रमाणे आपण ते लक्ष्मीपूजन करणार आहे। प्रत्येकाचे पद्धत वेगळी, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धती रीतिरिवाजानुसार लक्ष्मीपूजन करत असतो आणि ह्या लक्ष्मीपूजनसाठी आपण काही सेवा उपाय तोडगे करायचे। त्यामुळे आपल्या आयुष्याची आपण कष्ट मेहनत जी काय आपण पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतो त्यामधून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी नेहमी प्रामाणिक राहणं किंवा आपण कष्ट करणं हे तर आहेच, त्याबरोबर लक्ष्मी पूजन दिवशी आपल्याला मनापासून माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असताना भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे। कारण जिथे भगवान विष्णू जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी आपोआपच धावून येते। तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये त्या दिवशी आणण्यासाठी मी अतिशय असा महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय आता सांगणार आहे। तो उपाय तुम्ही नक्की लक्ष्मीपूजन दिवशी करायचा आहे। पण तुम्हाला मी अतिशय महत्त्वाचं ह्याच बरोबर सांगते की हा उपाय जो आहे तो फार वर्षापासूनचा असा पुराणा आणि जुना हजारो वर्षापासून चालत आलेला हा उपाय आहे। पण बऱ्याच जणांना हा उपाय माहीत नाही आहे। आज मी हा उपाय सांगणार आहे, मीही हा उपाय करणार आहे, तुम्ही नक्की करा। बघा, लक्ष्मी पूजन दिवशी सकाळी आपण लवकर उठायचे आहे। उठल्यानंतर ना आंघोळ करता न ब्रश करता, म्हणजे आंघोळ करायची नाही, ब्रश करायचं नाही, काही करायचं नाही। उठायचं, एक बकेट प्लास्टिकची असू दे, पितळेची असू दे, स्टीलची असू दे, तुमच्याकडं जी बकेट आहे, बकेट म्हणजे बादली, ती स्वच्छ घासून पूर्ण पाण्याने भरून घ्यायची आणि ती बकेट तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जिथं झाड आहे टेरेसमध्ये टेरेसवर बाल्कनी किंवा तुमच्या जवळपास कुठे नदी वगैरे असेल जवळ किंवा ओढा असेल किंवा विहीर असेल त्या ठिकाणी जिथं तुम्हाला सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी। आता विहीर, नदी, नाला जो आहे तो तुमच्या प्रत्येकाच्या घराजवळ नसणार आहे। फक्त तुम्ही हे बादलीमध्ये करा, बकेटमध्ये करा, बकेट पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं। पाण्याने भरून घेऊन तुम्ही ते तुमच्या अंगणामध्ये बागेत किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, घरात यायचं आणि एक नारळ बनवायचा। हा नारळ कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट। बघा, हा नारळ जो आहे हा नारळ घ्यायचा, ह्याच्यावरती एक दगड ठेवायचा। दगड का ठेवायचा तर तो नारळ जो आहे तो पाण्यामध्ये दिवसभर बुडून राहिला पाहिजे। हे नारळ आणि हा नारळ आहे, ह्या नारळाला आणि ह्या दोऱ्याला संपूर्ण दोऱ्यानं बांधायचं। मग कलाव्याच्या दोऱ्यानं बांधला तर अतिशय चांगलं, तुमच्याकडे कलाव्याचा दोरा नसेल तर तुम्ही साध्या दोऱ्यानं बांधा। अशा पद्धतीनं तुम्ही हा नारळ दगडासहित बांधायचा आणि त्या बकेटमध्ये तुम्ही सोडायचा। कधी सकाळी आंघोळ न करता, ब्रश न करता, जेव्हा तुम्ही बकेट भरून बाहेर अंगणामध्ये बागेत बाल्कनी टेरेसवर ठेवता तिथं, आणि हा नारळ तुम्ही त्या पाण्यामध्ये दिवसभर ठेवायचा आणि सांगायचं की माता लक्ष्मी तुझ्याबरोबर मी हा श्रीफळ नेण्यासाठी तुला नेण्यासाठी येत आहे संध्याकाळी लक्ष्मी पूजनच्या वेळेला असं म्हणायचं आणि तुम्ही घरी यायचं। तुमचं नित्यनेमाचं रोजचं काम, आंघोळ जे काय आहे ते सगळं आवरायचं, दिवसभराची तुमची नित्यनेमाची कामं करायची। ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी पूजन करणार असता त्यावेळेला तुम्ही हे श्रीफळ जे आहे ते तिथं जायचं आणि परत म्हणायचं, हे माता लक्ष्मी तुझ्याबरोबर मी हे श्रीफळ नेण्यासाठी आलेले आहे। तुमचं आमच्या घरामध्ये कायम भरभराटीचं आणि स्थिर असं लक्ष्मी प्राप्ती होऊ दे किंवा झालेली आहे असं म्हणायचं आणि हे श्रीफळ घेऊन यायचं। लाल चुनरीचं कापड किंवा सुती कापड किंवा रेशमी कापड घ्यायचं, त्यामध्ये हा नारळ गुंडाळायचा किंवा बांधला तरी चालेल आणि तो लक्ष्मी पूजनच्या तिथे ठेवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी
तुम्ही ज्या वेळेला लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा करता त्यावेळेला हा श्रीफळ जो आहे लाल कपड्यामध्ये बांधलेला हे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, तुमच्या किचनच्या ओट्याच्या तिथं ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। हे केल्यानंतर तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर आणि लक्ष्मीची भरभराट होईल। उपाय नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला किती दिवसात फरक पडतो हे तुम्ही अनुभवा। मी सुद्धा हा उपाय नक्की करणार आहे, कारण हा खूप खूप मोठ्या अशा काय म्हणतात त्याला, खूप मोठे असे ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत, त्यांचा हा उपाय, त्यामुळे नक्की हा उपाय करा। मीही करते। तुम्हा सगळ्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप शुभेच्छा। दीपावलीच्या धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळालेलं आहे, अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे, तुमचं आरोग्य उत्तमाचं राहिलेलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा अतिशय नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तो बरेच जण केले तर त्यांच्याही आयुष्यामध्ये ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि त्यांच्याकडे ही अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होईल। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं उपाय करत असताना कष्ट, काम, मेहनत ही करावीच लागणार आहे आणि कर्मसुद्धा तुम्ही तुमचे चांगले ठेवा। दान करायला शिका, जेवढं तुम्ही दान कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळत असतं हेही सांगते मी। शक्य झालं तर दीपावली दिवशी अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रममध्ये जाऊन फराळाचं वाटप करणार आहे। मी अजून माझं त्यांचं कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे, मी विचारणार त्यांना साहित्य काय लागतं हे विचारून मी सुद्धा अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रममध्ये दान करणार आहे। गरजू लोकांना जेवढं तुम्ही दान कराल तेवढं त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं। श्री स्वामी समर्थ।